श्रोतेहो नमस्कार. निरामय आरोग्य या कार्यक्रमात सर्व श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, मागील निरामय आरोग्य या कार्यक्रमात आपण मोबाईलचा वापर केल्यास आपल्या शरीरावर, आपल्या मानसिकतेमध्ये कशा पद्धतीने त्याचे दुष्परिणाम होतात हे जाणून घेत होतो. तर आजच्याही निरामय आरोग्य या कार्यक्रमात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर किरण देशपांडे सर. तर सर, कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. तर सर, जसं आपण बघतो की मुलांमध्ये किंवा युवांमध्ये हे जे वाढतं प्रमाण आज मोबाईलचं दिसतं आहे. बरेचदा आपण बघतो एखाद्या व्यक्तीकडे एक नाही दोन मोबाईल असतात. त्याचे रेडिएशनमुळे आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम हे ते जाणत असूनही हा वापर करत असतात. तर इथे मला एक विचार असं वाटतं की पाल्यांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी? पालकांनी तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपण पाहतो की लहान मुलं, अगदी छोटेसे जे बाळ असतात, 1 वर्ष 2 वर्षाचे वगैरे वगैरे, हे पोरं सर्वसाधारणपणे जेवत नसले तर पेरेंट्स काय करतात की मोबाईल त्यांच्या समोर ठेवून देतात. मग त्या मोबाईलची जी काही हालचाल होत राहते त्या हालचालीमुळे त्या मुलाचं जे आहे ते लक्ष त्याच्याकडे केंद्रित होत जातं आणि जे पालक जे आहे ते त्यांना त्या मुलांना भरवत राहतात आणि ते पोरांचं मग अशा वेळेला तोंड पण चालू राहतं. पण त्या अशा ऍक्टनी काय होतं की तो जो मुलाची जी डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट खुंटते. बरेचदा एक असं अध्ययन केलं गेलेलं आहे की त्याचा जो मेंदूचा जो समोरचा भाग आहे किंवा मागचा भाग आहे त्याच्यामधली जी ग्रोथ ती आहे ती कमी होऊन जाते. अटेन्शन स्पॅन कमी होऊन जातो आणि उत्सुकता कंटिन्युअस असल्यामुळे काय होतं की रागावरचं जे आहे ते नियंत्रण कमी होऊन जातं. अमाऊंट ऑफ कॉन्सन्ट्रेशन, जे लक्ष केंद्रित करण्याची जी क्षमता असायला पाहिजे ती क्षमता सुद्धा कालांतराने कमी होते. तर मोबाईलचे असे जे दुष्परिणाम आहेत ते लहान मुलांच्या ब्रेनवरती इझिली होतात आणि त्याच्यामुळे जे आहे ते मोबाईल जो आहे तो जपून त्या मुलांना देण्याची गरज आहे. तर पालकांनी याच्याबद्दल जागृत व्हावं. कारण काय की हे जे डोळ्यांवरती परिणाम होतो, कानांवरती परिणाम होतो, ते कानामध्ये आपण ते जे काही बड्स टाकून ठेवतात त्याच्यामुळे ऐकण्याची क्षमता कमी होते. डोळ्यांचे जे रेटिनावरती याचा इफेक्ट होतो, त्याच्यामुळे डोळे लवकर खराब होतात. ठीक आहे. त्याच्यानंतर जर समजा थोडे मोठे मुले असले, हातात जर मोबाईल कंटिन्युअस जर ठेवला तर मनगट दुखायला लागतं. बरेचदा काय होतं की खालती पाहून जे आपण काम करतो त्याच्यामुळे मानेची समस्या येण्याची शक्यता असते. पण ह्या सगळ्या गोष्टींकडे कन्व्हिनियंटली दुर्लक्ष केलं जातं. कारण काय की मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट असतो आणि हातापायाला जे काही दुखणं असतं त्याच्याबद्दल आपल्याला तेवढं काही लक्ष देत नाही आणि त्याच्यामुळे तो मोबाईल जो आहे तो हातातून सुटतच नाही. बरोबर आहे. पण या सगळ्या गोष्टींकडे थोडंसं आपल्याला पाहण्याची गरज आहे. कारण काय की मानेची जी समस्या आहे ही समस्या हल्ली बऱ्याचशा मुलांमध्ये दिसून येते. पर्टिक्युलरली जे कम्प्युटर यूज करतात त्या लोकांमध्ये हे दिसून येते. कारण त्यांना कंटिन्युअसली त्याच्यावरती पाहावं लागतं आणि डोळ्यांचा जो रोल आहे तो रोल सुद्धा तिथे अफेक्ट होण्याची शक्यता असते. अगदी अगदी सर, खरंच खूप छान सांगितलं. लहान मुलांचा उल्लेख केला की बरेचदा आपण बघतो की पालक लहान मुलांना जेव्हा जेवायला देतात तेव्हा मोबाईल सुरू ठेवून ते जेवायला देत असतात. पण अशा वेळेला जर एखादी त्यांनी खेळणी ठेवली किंवा रंगीत स्टोरीचे पुस्तकं ठेवले समोर तर त्यांना थोडंफार त्याच्यातलं कळेल देखील आणि मोबाईल पासून थोडे दूर देखील राहतील. मोबाईलच्या वापरामुळे मनावरील परिणाम असेल, शारीरिक दुष्परिणाम आपण ज्याला म्हणूया, हे तर आपण सांगितलंच आहे. पण इतर नुकसान कशा पद्धतीने होतं, काय सांगाल सर? जेव्हा अति मोबाईल वापरला जातो पण त्याचा ब्रेनवरती त्याचा परिणाम होतो. ज्या वेळेला आपण मोबाईल पाहतो त्यावेळेला आपण त्या खुशीमध्ये असतो आणि त्या खुशीमध्ये मुळे काय होतं की जसं मी म्हटलं की जो खुशी देणारा जो पदार्थ आहे डोपामिन नावाचा तो निघतो. तो निघाला की माणसाचं ब्रेन जे आहे ते उत्तेजितच राहतं आणि त्याच्यामुळे काय होतं की कुठल्याही प्रकारचा ताणतणाव असला, कुठल्याही प्रकारची चिंता काळजी जर असली तर ते अवॉइड करण्यासाठी माणसं जे आहे ते मोबाईलचा सहारा घेतात, ते पाहत राहतात. ज्या वेळेला ते अति होऊन जातं, म्हणजे जेव्हा तो प्लेझर लूप फॉर्मेशन होऊन जातं आणि त्याच्यामुळे त्याला एक रिवॉर्ड सिस्टम म्हणतात, त्याला रिवॉर्ड त्याला मिळत राहतो आणि त्याच्यामुळे हे जे डोपामिन ते कंटिन्युअस चालूच राहतं आणि त्याच्यामुळे मग इतर जे न्यूरो ट्रान्समिटर्स आहेत त्याच्यावरती इफेक्ट होतो आणि त्याच्यामुळे इतर शारीरिक समस्या येण्याची शक्यता असते, ज्याच्यामध्ये ब्लड प्रेशर वाढणं असणं, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स येणं, ते सगळं असतं. पण इतर जे दुष्परिणाम आहे त्याच्यामध्ये बरेचदा एक गोष्ट पाहण्यात आली आहे की जो माणसाला जो राग येतो त्या राग तो सगळ्या मोबाईलवरती निघतो, मोबाईल फोडला जातो, फेकला जातो.
रागामध्ये. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की मोबाईलवरती बरेचदा की नाही मेसेजेस येतात आणि हे मेसेजेस फ्रॉड असतात आणि या फ्रॉड मेसेजेसला बळी पडून बरेचसे लोक जे आहे ते ज्याला सायबर बुलिंग म्हणतात ते झालेलं आहे किंवा बरेचशा लोकांचे पैसे जे आहेत ते लुबाडल्या गेलेले आहे. या सगळ्या गोष्टींची जे आहे ते खबरदारी घेणं फार गरजेचं असतं. कारण कसं असतं की प्रत्येकाला असं वाटतं की माझी प्रायव्हसी मला मिळाली पाहिजे आणि त्याच्यामुळे कोणी जर मोबाईल मागितला तर द्यावा की नाही द्यावा हा एक थोडासा प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतो आणि त्याच्यामुळे जो आहे तो आपल्याला फार हे जे मेसेजेस आहे ह्याच्याबद्दल आपल्याला खबरदारी घेण्याची गरज असते. काही दिवसापूर्वी एक हनी ट्रॅप नावाचा प्रकरण होता ज्याच्यामध्ये कुठल्या तरी मुली काहीतरी त्यांना उकसवायच्या, त्यांना जे आहे ते इन्व्हाइट करायच्या, मग ते त्याच्यावरती काहीतरी रील्स वगैरे बनवायच्या आणि मग त्याच्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करायचं. तर अशा प्रकारचे जे प्रकरण आहे ते असतातच. हल्ली तर तुम्ही पाहता की कितीही मोठे व्यक्ती आहे त्या लोकांना असं सांगितलं जातं की अमके इतके पैसे भरा तुम्ही, तुम्हाला लवकरच तुम्ही लखपती व्हाल वगैरे वगैरे असे प्रलोभनं दिल्या जातात मोबाईलवरती. त्याच्यासाठी काही लोक डेफिनेटली बळी पडतात. तर ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड झाल्या पाहिजे आणि त्याच्यामुळे काय झालंय की हे जे सायबर सेलचे जे लोक आहे, काम करणारे लोक आहेत, त्यांचं जे काम आहे ते खूप जास्ती वाढलेलं आहे. अगदी अगदी. आपण जे म्हणालात, उल्लेख केला की जसं बरेचदा आपण बघतो की ज्या व्यक्तींना जास्ती मोबाईल मधलं कळत नाही त्या व्यक्तींना सांगण्यात येतं की तुमचे पैसे दुप्पट होतील. असे देखील काही स्कीम काढल्या जातात किंवा असं, पण हे चुकीचं आहे. म्हणजेच आपण जसं म्हणूया की या मोबाईलमुळे मानसिक, शारीरिक आणि आर्थिक नुकसान बरंच झालेलं आपण बघतो. तर सर, हा जो मोबाईलचा वापर आहे तो करताना कोणती नेमकी काळजी घ्यावी असं आपल्याला वाटतं? सगळ्यात महत्वाची गोष्ट की मोबाईलचा जो वेळ आहे त्या वेळेवरती आपल्याला कंट्रोल पाहिजे. एक गोष्ट पाहिलेली आहे की हे जे गेम्स असतात हे गेम्स का बनवले जातात? याच्यासाठी की त्याच्यामध्ये मुलांनी इन्व्हॉल्व्ह व्हावं. म्हणजे एकानंतर असं काहीतरी ते बनवलं जातं की ज्याच्यामध्ये अट्रॅक्शन जास्ती होतं. आता कसं असतं की समजा ते कंटिन्युएशन मध्ये गेम राहिले तर खूप सारा वेळ चालला जातो त्याच्यामध्ये आणि त्या गेम्समध्ये बरेचदा पहिले असं झालेलं आहे की काही लोकांना आत्महत्या करण्यासाठी सुद्धा प्रवृत्त केल्या जातं आणि म्हणून गेम्स जे आहेत ते फार डेंजरस आहे. काही महिन्यांपूर्वी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काही काही अशा गोष्टी बॅन केलेल्या आहेत, त्याच्यामुळे बऱ्याचशा प्रमाणात कंट्रोलमध्ये आलेलं आहे. पण आपल्याला काय करावं लागतं की आपल्याला दुसरं काहीतरी करण्याची गरज आहे. सिंपल गोष्ट आहे की ज्या वेळेला असं वाटेल की आपण रिकामे आहो आणि आपल्याला काहीतरी हात जो आहे खिशामध्ये जातो आणि मोबाईल आपण बाहेर काढतो, त्याच्या बदले जर आपण एखादं पुस्तकं वाचलं तर काय होईल आहे, आपला एखादा छंद जोपासला तर काय होईल आहे, किंवा आपण एखाद्या मित्राकडे गेलो आणि भेटून प्रत्यक्ष बोललो तर काय होईल आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला खबरदारी घ्यायची आहे. एक अजून महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला पूर्ण परिवार जेवायला बसतो त्यावेळेला प्रत्येकाने आपला मोबाईल जो आहे तो बंद ठेवण्याची गरज आहे. तेव्हाच तर कुठे कम्युनिकेशन होईल. नाहीतर जनरली काय होतं की प्रत्येक माणूस आपल्या आपल्या मोबाईलमध्ये बिझी असतो आणि इकडे आपण जेवत राहतो आणि सगळे जे आहे ते पाहत राहतात. ठीक आहे. बरेचदा काय होतं, बरेच पॅरेंट्स जे आहे ते मोबाईलमध्ये बिझी असतात, त्याच्यामुळे त्यांचे मुलं जे आहे ते पाहत राहतात तोंडाकडे की कधी हा माझ्याशी बोलेल आणि त्याच्यामुळे कम्युनिकेशन नावाचा प्रकार होतच नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहण्याची गरज आहे. अभ्यास करताना, झोपताना, जसं मी म्हटलं, या मोबाईल जे आहे ते दूर असायला पाहिजे. गेम्स किंवा मेसेजेसवरती बळी पडू नये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर शक्य झालं तर मोबाईलला वीकली ऑफ देण्याची गरज आहे. एक दिवस मोबाईल नाही म्हणजे नाही यूज करायचा. याला डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस असं म्हणतात. तर ही जी मोबाईल डिटॉक्स जे आहे त्याचं हल्ली बऱ्यापैकी प्रमाणात वर्किंग चाललेलं आहे आणि असं जर झालं तर अतिउत्तम होईल. नक्कीच नक्कीच. खरंच खूप छान सांगितलं सर आपण. तर सर, आपण जर युवांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये तर याचा परिणाम झालेला बघतच आहोत. लहान मुलांमध्ये नेमके कोणते परिणाम होतात? जसं आपण तर सांगितलंच की अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं थोडंफार किंवा मोबाईलमध्ये असतात आणि मला वाटतं हा कोरोना पिरियडमध्ये जरा जास्ती आपल्याला याचा अनुभव आलेला. आता कोरोना पिरियडमध्ये काय झालं की जे काही शाळा कॉलेजेस होत्या त्याच्यामध्ये ऑनलाईन सगळ्या गोष्टी चालू होत्या. त्यामुळे काय झालं की ज्यांना अफोर्ड नाही करत अशा लोकांना सुद्धा मोबाईल विकत घ्यावा लागला. आता मोबाईलची किंमत ही ऑन एन एव्हरेज 20,000 रुपये असते ना. आता एवढे पैसे
खर्च करणं सुद्धा एक सामान्य परिवाराला फार कठीण जातं. बरोबर. मुलांचं कसं असतं, मुलांचा हट्ट असतो, मला उत्कृष्ट व्हेरायटीचा मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे. तर पॅरेंट्सचं कसंही त्याचा आर्थिक दृष्ट्याने थोडासा फरक पडतोच या सगळ्या गोष्टींमध्ये. पण लहान मुलांची परत जी काही डेव्हलपमेंट खुंटायला नको, ब्रेनची जी डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट प्रॉपर व्हायची जर असेल तर मोबाईलचा उपयोग कमीत कमी त्या लहान मुलांवरती करावा. कुठे काही कंट्रीजमध्ये तर वर्ष 14, 15, 16 पर्यंत मोबाईलला हात सुद्धा लावू देत नाही. अगदी अगदी. आणि त्याच्यानंतर जे आहे ते लिमिटेड यूज करणं आपल्याला त्यांना शिकवायचं आहे. अगदी अगदी. आज आपण आपल्या श्रोत्यांना या मोबाईल संदर्भात काय सांगाल? माणसांशी कम्युनिकेशन जी असायला पाहिजे ती वर्बल असायला पाहिजे, एक दुसऱ्याशी बोलणं झालं पाहिजे, विचारांचा देवाणघेवाण झाला पाहिजे, जे मोबाईलमध्ये शक्य नसतं. आज हा जो सोशल प्रॉब्लेम जो आलेला आहे हा खूप जास्ती प्रमाणामध्ये आलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मोबाईल हे माध्यम आहे बोलण्याचं, एक दुसऱ्याशी कम्युनिकेशन करायचं. पण ज्या वेळेला आपण प्रत्यक्ष 1 to 1 जे काही भावनात्मक देवाणघेवाण जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला पर्सनली जाऊन भेटणं, बोलणं, मजा करणं. त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. माझ्या लहानपणी आम्ही लोक खेळायचो, म्हणजे एक पर्टिक्युलर टाइम असायचा जेव्हा आमची आई म्हणायची की जा बाहेर जाऊन खेळा तुम्ही. याला आपलं प्ले डिपेंडंट चाइल्डहुड असं आपलं म्हणतो. आज तसं झालेलं आहे की नाऊ इट हॅज बिकम व्हिडिओ डिपेंडंट चाइल्डहुड. तर त्याच्यामुळे काय झालंय की मेजॉरिटी पोरं जे आहे ते बाहेर खेळायला नसतात. तसंही प्रत्येकाच्या घरी एक किंवा 2च अपत्य असल्यामुळे ते एकटेच असतात आणि त्याच्यामुळे जे आहे ते दुसरं काही करायला नसतं, त्याच्यामुळे मोबाईलमध्ये घुसतात. पॅरेंट्सनी सुद्धा या सगळ्या गोष्टीचं लक्ष ठेवलं पाहिजे की त्यांचा जो एंटरटेनमेंटचा जो प्रोग्राम आहे, त्यांच्या मुलांच्या जो मनोरंजनचा जो प्रोग्राम आहे तो फक्त मोबाईल नसून त्यांना इतर ठिकाणी घेऊन जावं, गार्डन्समध्ये घेऊन जावं, खेळायला न्यावं, आजूबाजूच्या लोकांशी कम्युनिकेशन करावं, मुलांना बाहेरचे जे गेम्स असतात ते गेम्स कसे खेळले जातात त्याच्याबद्दल सांगण्याची फार गरज आहे आणि त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याची गरज आहे. अगदी अगदी. म्हणजे मग मोबाईल पासून ते त्या पर्टिक्युलर मोमेंटला ते दूर होतील आणि मग त्याच्यानंतर मग तो मोबाईल असतो पण त्याचा सुद्धा टाइम लिमिट ठेवण्याची फार फार गरज आहे. बरोबर. खूप छान सांगितलं सर आपण. तर सर आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि या मोबाईल संदर्भात अतिशय उपयुक्त अशी माहिती सांगितली. ही काळाची गरज आज आहे. आकाशवाणीतर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. तर श्रोते हो, निरामय आरोग्य या कार्यक्रमातून मी निरोप घेते आहे. परत आपण भेटणार आहोतच पुढील सोमवारी निरामय आरोग्य या कार्यक्रमात याच वेळेवर. पर्यंत स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. नमस्कार.